आता आरक्षण फक्त आश्वासनात नको तर प्रत्यक्ष निर्णयात हवे, या एका वाक्याने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार बाहेर काढले. सरकारला 30 मेची अंतिम मुदत देत जरांगे पाटलांनी थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा मोठं मराठा आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शांत दिसणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन पोहोचलाय. एकीकडे सरकारकडून चर्चेचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे थेट आंदोलनाचा इशारा देत जरांगे पाटील आक्रमक झालेत. परंतु आता सर्वात मोठी चर्चा होते ती म्हणजे जरांगे पाटील यांच्या एका विधानाची आणि त्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची. यामुळे आता सत्ताधारी महायुती विरुद्ध मराठा आंदोलकांचा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहे. मग मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा सरकारसाठी डोकेदुखी ठरणार का आणि महाराष्ट्रात आंदोलनाचं नवं वादळ उठणार का, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज नोकरीसह शिक्षणातील आरक्षणासाठी लढा देताना दिसतोय. परंतु तरी देखील आजपर्यंत हा लढा संपलेला नाही. मागील काही काळात आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाने मोठा जोर धरला होता. मात्र असे असले तरी देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून वातावरण शांत झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता अशातच मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिल्यामुळे या मुद्द्यावर राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापू लागले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी दिनांक 30 मे पासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलंय. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही राज्य सरकारला गेल्या 10 महिन्यांपासून वेळ दिला होता. त्या काळात सातारा गॅजेटवर GR काढला गेला नाही, म्हणून आता आमरण उपोषणाला बसणार असून मेलो तरी चालेल, मला फक्त चर्चा नको आहे, तर आता आरक्षणाची अंमलबजावणी हवी आहे, असं थेट मत मनोज जरांगे पाटलांकडून मांडण्यात आले आहे. यावेळी त्यांनी सरकारला तब्बल 10 महिन्यांचा वेळ दिल्याचे देखील सांगितले. ते या संदर्भात बोलताना म्हणाले की माझा आता नाईलाज झालाय, मला कोणालाही दोष द्यायचा नाही. आपल्या लेकराला समाजाला मिळत नसेल तर आपण कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे. मी सीमेरेषेवर आलो आहे. ते 30 मेचं उपोषण ठरवण्यात आलंय. त्यात आता काही बदल करण्यात आले आहेत. आमरण उपोषण सावलीत, मंडपात, फॅनमध्ये आपण जे करत होतो सगळे अगदी तसेच करतात. परंतु मला आता अंतिम, टोकाचं आणि कठीण असं आमरण उपोषण करायचे आहे. अगदी रखरखत्या उन्हात आम्ही हे उपोषण बास टाकून करणार आहोत. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार, असे म्हणून जरांगे यांनी स्पष्टपणे म्हटले. मनोज जरांगे पुढे म्हणाले की माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहे. या जीवाला किती दिवस तरसवायचे, जे काय व्हायचे ते होईल. उष्माघातामुळे माझा बळी गेला तर त्यासाठी मुख्यमंत्री जबाबदार राहतील. माझा जीव सरकारमुळे जाईल. आता जीवाची कितीही लाही लाही झाली तरी हरकत नाही, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्या आयुष्याचा आता उन्हाळा झालाय, म्हणून आता स्वतःची कदर करायची नाही, असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यांनी आता स्पष्टपणे सांगितले की आमरण उपोषण कुठेही होईल, अगदी जंगलात, रानात किंवा कडक उन्हात देखील. आता या संघर्षात एकतर सरकारचा तुकडा पडेल, नाहीतर माझा तरी तुकडा पडेल, अशी अत्यंत टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे आता मे महिन्याच्या या अत्यंत भयंकर उन्हाळ्यात मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करणार आहेत. त्याचप्रमाणे मराठा समाजाने अंतरवाली सराटीकडे येऊ नये असे आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आले. देशात आतापर्यंत इतकं कडक आमरण उपोषण झालं नसेल असं मला वाटतंय, अशी भूमिका देखील त्यांच्याकडून मांडण्यात आली आहे. यानंतर मनोज जरांगेंनी सत्ताधारी गटातील काही मंत्र्यांवर देखील निशाणा साधला. ते या संदर्भात बोलताना म्हणाले की प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे पाटील येणार आहेत की नाही हे मला माहीत नाही. मी 29 ऑगस्ट पासून ते 31 मे पर्यंत जवळपास 10 महिन्यांचा वेळ दिला आहे. यानंतर त्यांनी थेट सरकारला या संदर्भात प्रश्न विचारायला सुरुवात केली. हैदराबाद गॅजेटचा GR काढला, त्यानुसार आता तुम्ही प्रमाणपत्र देणार आहात का? सरकारला मराठ्यांची मतं पाहिजेत, मात्र समाजातील लेकरांना आरक्षण दिले जात नाही.
ही अगदी सरळ सरळ दुटप्पी भूमिका आहे. आमच्या आंदोलकांवर 307 कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. राज्य सरकारने आतापर्यंत गुन्हे मागे घेतलेले नाहीत असा थेट आरोप त्यांनी या प्रसंगी सरकारवर लावला. त्यांनी पुढे असा प्रश्न देखील उपस्थित केला की आमच्या 5 पिढ्यांचा बॅकलॉग कोण भरून काढणार. ते पुढे असे देखील म्हणाले की एवढे क्रूर सरकार आतापर्यंत जगात कुठेही आले नसेल असा थेट टोला त्यांनी सरकारला लगावला. दरम्यान मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील आपली भूमिका मांडली. ते या संदर्भात म्हणाले की सरकारची भूमिका मनोज जरांगे पाटलांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचत नाही आहे. महायुती सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असून कायद्याच्या चौकटीत टिकेल असा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु फक्त इतकंच नाही तर आपण स्वतः मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचे देखील बोलताना स्पष्ट केले. मित्रांनो, या प्रकरणातील ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार केला तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत जवळपास 10 मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले आहेत. परंतु तरी देखील आत्तापर्यंत यामधील एकाही मुख्यमंत्र्याने मराठा समाजातील आरक्षणाचा मुद्दा सोडवलेला नाही. त्यामुळे आता सरकार संवादातून हा मुद्दा सोडवणार की तीव्र आंदोलनाचाच भडका उडणार हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? मराठा आरक्षणाचा मुद्दा आता कधीपर्यंत सुटणार? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.